नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत भोसले, नेचर क्युअर कन्सल्टंट अँड ट्रॅडिशनल मेडिसिन एक्सपर्ट. प्रशांत भोसले, आयुर्वेद भांडार, बारामती, पुणे, महाराष्ट्र. मी आत्ता तुम्हाला एक महत्त्वाच्या विषयावर अजून एक सांगणार आहे की मूतखडे, आपण ज्याला किडनी स्टोन म्हणतो, आणि पित्ताशयातील खडे, ह्याला तुम्ही कसं रिकवर करा. तर असे बहुतांश लोक आहे की त्यांना मूतखडे खूप होतात. तर मूतखडे होतात का हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं सर्वात पहिलं कारण आहे की आपण पाणी कमी पितो. पाण्याचा इंटेक आपला खूप कमी असतो. तर पाण्याचा इंटेक किती हवा? फॉर एक्झाम्पल माझं वजन 70 किलो आहे. तर जेवढं वजन त्यातून 10, त्याला 10 भागा, म्हणजे किती राहिलं? 7. त्याला साधारणतः 2 ते 3 वजा करा, म्हणजे किती राहिलं? 7मधून 2 ते 3 गेले, साधारणतः 4 ते 5 लिटर. 4 ते 5 लिटर 70 किलोच्या देहाला एवढं पाणी हवं. इफिशियंट पाणी प्या. लोक पाणी पित नाही, त्यामुळे मूतखडे होतात. अजून एक सुरुवात महत्त्वाचा मुद्दा, गेल्या 30, 35, 40 वर्षामध्ये हुलगे, मग तांबडे हुलगे असतील, काळे हुलगे असतील, हुलगे खायचं प्रमाण कमी झालं. हुलगे म्हणजे आपण त्याला हॉर्स ग्रॅम म्हणतो किंवा कुलत की दाल म्हणतात. नॉर्थ इंडियामध्ये त्याला कुल्थी म्हणतात किंवा पत्थरवाली दाल म्हणतात. तर ही डाळ, हे हुलगे खायचं प्रमाण कमी झालं. पूर्वी 3-4 वेळा आठवड्यातून 2-3 वेळा भाजी त्याची वजह, आता ती भाजी खायचं लोकांनी बंद केलं. त्यामुळे काय झालं? ते लोकांमध्ये मूतखडे वाढायला लागले. हुलग्यामध्ये असे काही घटक पदार्थ असतात की ते आपले मूतखडे, आपले पित्ताशयातले खडे ह्याला वितळवतात. आता हुलगे घ्यायचे कसे? बाजारातून 100-150 रुपयाच्या किलोच्या आसपास ते हुलगे मिळतील. एक 100 ग्रॅम तुम्ही हुलगे आणा, ते निवडा, स्वच्छ धुवा. 2 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम हुलगे हे चुलीवरती किंवा गॅसवरती उकळत ठेवा. 2 लिटर पाणी, 100 ग्रॅम हुलगे, ते उकळून अर्धा लिटर होईल इथपर्यंत ते उकळा. आणि ते पाणी दिवसभरात एकदा दोनदा ते अर्धा लिटर पाणी पिऊन टाका. हा प्रयोग तुम्हाला रोज करायचा आहे. ह्यानं काय होईल? तुमचा मूतखडा, जी राळ असेल त्यातले लघवी वाटे बाहेर पडेल, किंवा जर तो खडा असेल तर तो हळूहळू 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 विरघळून बाहेर पडेल. ओके. नंबर 2 औषध आहे. पहिलं पाणी झालं, हुलगे झालं. नंबर 3 आहे की पत्थर चकटा. पत्थर चकट्याचं एक छोटंसं झाड असतं, तुम्ही बाहेर पाहतो ते लोक तुम्हाला सांगतील. पत्थर चकट्याची साधारणतः आणायची पानं, त्याची छानपैकी कुटून चटणी करायची. साधारणतः 3-4 चमचे त्याची चटणी पेस्ट कुटून करायची आणि ते 1 कपभर पाण्यात उकळून ते रोज प्या. तुमचा मूतखडा हळूहळू विरघळून तो राळ होऊन बाहेर पडेल. ह्यानं काय होईल? तुमच्या पोटामध्ये अल्कलाईन पाणी जाईल, अल्कलाईन डाएट जाईल, आणि जे क्षार आहेत त्या पत्थर चकट्यातले किंवा आपल्या हुलग्यातले, ते तुमच्या मूतखड्याला हळूहळू हळूहळू विरघळून बाहेर पडतील. आपण ज्यावेळेला शेत नांगरतो, मोठे मोठे ढेकूळ तयार होतात बघा. जेव्हा पण पावसाच्या जेव्हा सरी त्याच्यावरती पडतात, ते ढेकूळ फुटतात. एक्झॅक्टली तसेच मूतखडे आपल्या किडनीतले असो किंवा युरिनरी ट्रॅक्ट म्हणजे मूत्राशयाच्या मार्गातले खडे असो, ते हळूहळू ब्रेक होतात. आता याच्या पुढचं आहे की बऱ्याच जणांना पित्ताशयातले खडे होतात. पित्ताशयामध्ये खडे येतात म्हणजे काय? जी लिव्हरनं जे स्वच्छ न झालेली घाण म्हणजे पित्ताशयातले खडे. मग पित्ताशयातले खडे असणाऱ्या माणसाला काय? पित्ताचा खूप त्रास असतो, अस्वस्थ असते, गॅस असतो, ढेकर असते, पचन होत नाही. मग हे काय? मग हे पित्ताशय जे आहे, हे आपल्या शरीराची डस्टबिन आहे, कचरा कुंडी आहे. जर पित्ताशय जर स्वच्छ असेल तर त्यामध्ये आपल्याला खडे होणार नाहीत. किंवा पित्त जर चांगल्या क्वालिटीचं जर स्त्रावला तर त्याचं पाचन होईल आणि शरीरातील शोषण होईल, अन्नाचं शोषण होईल, घाण बाहेर टाकली जाईल. मग पित्ताशयातले खडेसाठी पण काय आहे? सेम असंच, हेच भरपूर पाणी, हेच हुलग्याचं पाणी. आणि अजून एक मी तुम्हाला एक होम रेमेडी सांगणार आहे की जी खूप प्रमाणात वापरली जाते. ज्याला पित्ताशयाचा खडा आहे किंवा पित्ताशयात खडे तयार झालेले, त्यांनी रोज एक सफरचंदाचा ज्यूस पाण्यात ज्यूस तयार करा आणि तो प्या, किंवा सफरचंद रोज एक खा. ओके, हे करू शकतो आपण. हे स्वस्त आहे. आणि ज्यावेळेला पित्ताशयात खडे होतात त्यावेळेला प्रचंड प्रमाणात वेदना होते. त्यावेळेला काय करा? 4-5 मिरी घ्या, ब्लॅक पेपर, अर्धा चमचा सुंठ पावडर घ्या. ओके, हे 1 कप पाण्यात उकळा आणि हे रोज सकाळी अनैशापोटी प्या. हे पेन किलर म्हणून काम करतं, वेदनाशामक म्हणून काम करतं. हे सर्व तुम्ही एकत्रित सुरू केलं तर साधारणतः 1.5 ते 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या पिरियडमध्ये तो पित्ताशयाचा खडा हळूहळू हळूहळू विरघळून बाहेर पडेल. अशाच प्रकारे स्वतःची काळजी घ्या. नैसर्गिक उपचारातून सुद्धा बरं होता येतं. प्रत्येक वेळेलाच ऑपरेशन, सर्जरी हा मार्ग नव्हे. परमेश्वराने तो ऑर्गन आपल्याला, तो अवयव दिला आहे म्हणजे काहीतरी त्याचं प्रयोजन आहे. उगाच तो दिलेला नाही आहे. ते केस नाही आहे, ते कट केले की परत उगवतो. ओके, काळजी घ्या. धन्यवाद. असेच आमच्यासोबत राहा. थँक्यू.